तुमच्याशिवाय ह्या जगात माझं आहे तरी कोण दुसरं? उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर, म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं तर? नाही नाही, मी ईश्वराकडे नेहमीच तशी प्रार्थना करेन की हे ईश्वरा, प्राण जायचे असतील तर माझे जाऊ दे, पण पतंगुला काहीही होता कामा नाही रे. खरंच खरंच तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो तर माझी आई नेहमी म्हणायची काय की प्राणी मात्रांवर प्रेम करा. हा काय दिसतंय सानिया मिर्झा, वा, पण नुसतेच दिसते. दुर्गे दुर्गट भारी तुम्ही न संसारी, अनाथ नाथे अंबे अहो मी काय म्हणतेय, दुर्गे दुर्गे काय त्या पेपर मध्ये घुसलात? काय झालं? काय आंघोळीला कधी जाणार? दर संडेची मेरी कटकट कटकट आहे. नाश्ता गरम करायची होय? नाही, अंघोळीची कटकट. 3 वेळा चहा ढोसला, 4 वेळा नाश्ता गरम केला, तरी अंघोळीचा पत्ता नाही. बरं ठीक आहे, जा कपडे काढ, मी आलोच. काय? अहो तुमच्या जिभेला काही हाड? आता काय केलं मी? अहो काय बोलताय काय? मला कपडे असा काहीतरी काय विचार करतेस माहेर सारखा? माझे आंघोळीचे कपडे काढ, मी आलोच असं म्हणालो मी. बरं जाऊ दे, पाणी काढ. ठीक आहे, लवकर या. एक ती सानिया मिर्झा, एक ही सानिया मिर्झा, दोघी ओरडतातच. जाऊ दे, मरू दे. हाय पतंगराव. हाय, ये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आता कसं खरी मॉर्निंग झाल्यासारखे वाटतंय बा. किडा होता ग, किडा. घे चहा घे. नाही माझं झालंय, तुम्हीच घ्या. मग बिस्किट घे. नको नको नको. बरं मला सांग, तू आज संडे असून सुद्धा सकाळी सकाळी कशी काय आलीस? ते काय ना सर, तुम्ही ना चेकच साईन नाही केलेत. वेडाच आहे मी. हो ना, आपलं म्हणजे आपलं ऑफिस हप्ता, गाडीचा हप्ता, हे सगळं राहिलंय. माझा आणि चंदूचा पगार सुद्धा राहिलाय. हो असं काय करता तुम्ही? हे घ्या, करताय ना, चेक साईन करा. चेक साईन करून देतो. हो. पेन आहे तुझ्याकडे? हो दे. काय? ओके. हे चेक वर साईन करा. हो हे बघ. हा एक. हा माझा. मग एक आकडा आणखी वाढून देतो. 2. हा तुझा आहे? हाय अंकल. देतो. ये दिग्विजय, ये. नमस्कार करतो. बस. काय म्हणतोस, कसा आहे? बस फर्स्ट क्लास. कसा अचानक येणं केलंस? दादा वहिनी कसे आहेत? एकदम मजेत. हो ना, ओळख करून देतो. हा तुझा दादा. आपला हा माझ्या दादाचा मुलगा, माझा पुतण्या. आणि ही मी चांदणी. हो हाय. चांदणी चौगुले, माझी सेक्रेटरी आहे. नवीन ठेवले का? हो. नाही, यांना यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. नाही, मी हल्ली तिथे आले. तुम्ही कुठे असतात? मी पुण्याला असतो. तुम्ही कुठल्या? मी बारामती. बारामतीच ना? नाही. बरोबर. मी काय म्हणतो, तू आता आलायस ना, तू अरे बसलास काय? तू तुझा काकूकडे जा, फ्रेश हो मस्त पैकी, आणि मग ये इकडे. हो काका, काकूला भेटायला संपूर्ण दिवस पडलाय. थोडी यांची माहिती घेतो ना मी. माहिती लगेच गोळा करतो. अख्खा दिवस आहे की. बरं दे. मला सांग, तुझं काम कसं चाललंय? फर्स्ट क्लास. अहो हल्ली एक नवीन मॅनेजर ठेवलाय, म्हणूनच मला सवड मिळाली. बरं, आजीची तब्येत पार खालावले. अरे तुम्हाला ताबडतोब निघायला हवं. निघायला हवं? तू येणार नाहीस? नाही, इथे एक मार्केटिंगचं शिबिर आहे, ते अटेंड करायचं म्हणतोय मी. मार्केटिंगचं आहे? तुम्ही केव्हा निघणार? उद्या निघालो असतो, पण ही नवीन आहे ना, एकटी कशी राहणार? एकटी कुठे आहे मी? दिग्विजय आहेत की माझ्या बरोबर? हो मी आहे ना. अहो काका, तुम्ही काही काळजी करू नका. चांगले 4-6 दिवस राहा तिकडे. तेवढाच आजीला तुमचा सहवास. ते खरं आहे, पण आपला बिझनेस म्हटल्यावर थोडा. अहो काका, बिझनेसची तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि चांदणी हँडल करू. कराल तुम्ही दोघं हँडल? हो.
आता तू एवढा आग्रह करतो म्हटल्यावर मग जायलाच हवं. आलो. हा? पाणी तापलंय हा. आतमध्ये. कपडे काढतो. हा? आंघोळ करतो. तू येतेस? तू बसतेस? मी आलोच. हो बस हा. तू मार्केटिंगचं बघ. हो हो. हाय. एक गोष्ट विचारल्याशिवाय राहत नाही. काय? राग येणार नसेल तर विचारतो. मनात काही ठेवायचं नसतं. हम्म. बोला ना. तू दिसायला खूप सुंदर आहेस, उंच आहेस, शिवाय तुझी फिगर देखील वाईट नाही. तू चित्रपटासाठी काय काम करत नाहीस? अगं त्या लाईन मध्ये माझे खूप मित्र आहेत. जर तुला इंटरेस्ट असेल तर मी प्रयत्न करीन. अहो, जर प्रत्येक सुंदर मुलगी सिनेमात जायला लागली तर तरुणांचं कसं होणार? पण गंमत जाऊ दे. घरच्यांना आवडणार नाही असंच ना? घरी कोण असतं का तुझ्या? घरी हा? मी अनाथ आहे हो. हा? एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच माझी जीवन कहाणी आहे. मी अनाथ आश्रमातच मोठे झाले. तिथे कधी कधी पोटभर जेवायला मिळायचं तर कधी जेवायलाच मिळत नव्हतं. कसं बस मी माझं शिक्षण पूर्ण केलं हा. आणि नोकरीसाठी इथे आले. पण त्या दिवशी त्या गुंडांपासून माझा जीव आणि अब्रू वाचवायला पळाले आणि इथे येऊन पोहोचले. पतंगरावांनी मला फार आधार दिला हो. पण आता डोळ्यापुढे एकच प्रश्न येतोय, हे उभं आयुष्य कोणाबरोबर घालवायचं? कोणावर विश्वास करायचा मी? कोणावर विश्वास करायचा मी? अहो, मी काय म्हणतेय, दिग्विजय आहे इथे ऑफिस सांभाळायला, तर आपण 2-4 दिवसासाठी जाऊया. सासूबाईंना बघणं होईल, जाऊबाई भेटतील, त्या निमित्ताने फिरणं होईल. आपण जाऊ. जाऊया. काय डोकं आहे तुझं? इथं कामं पडली, थोडी तरी फुरसत आहे का मला? म्हणे जाऊया. आणि इथे चांदणी एकटी पडेल, त्याचं काय? गुड मॉर्निंग सर. Good morning. सर, काल तुम्ही ऑफिस मध्ये चेकबुक विसरला होता. हे घ्या. थँक्यू. चला निघते मी. जेवायला काहीतरी नको खाऊन जा. नको. नाही को ठीक आहे, येते. हो, बाय बाय. अहो, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. नेहमीप्रमाणे काहीतरी फुटकट आयडिया असणार. बोल. अहो, चांदणी आणि दिग्विजयचा जोडा काही छान दिसेल नाही? मस्त एकदम. गप्प बस. तो इथं कामासाठी आलाय, लग्न जुळवायला आलेला नाही. आणि त्याच्यासाठी तालेवार घरातल्या मुली चालून येतात. तू काय घेऊन बसले लग्नाचं त्याच्या? काय काकू, कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय? आणखी कोणाच्या? तुझ्या. हा? हे बघ, तू अजून सेटल झालेला नाही. त्याला आधी सेटल होते, बिझनेस करू दे, मग बघू ना लग्नाचं काय ते. मोठमोठ्या तालेवार घरातल्या मुली चालून येत आहेत त्याला. आणि एक सांगतो, लक्षात ठेव, चांदणीच्या आणि याच्या लग्नाचा साधा विचारही मनात आणू नकोस, नाही तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोणी नाही. हा. मला एक कळत नाही, चांदणीच्या आणि तुझ्या लग्नाचा विषय काढला तर ह्यांना रागवायला काय झालं? काकांचं जाऊ दे का. काकी, मला खूप भूक लागले, मला जेवायला वाट. घे, हे घे. हा. सर, आतापर्यंत आपण जवळजवळ 12 किलोमीटर चाललात. हो हे असेच जर रस्त्याने चाललं असता तर सिद्धिविनायकाच्या मंदिरापर्यंत पोहोचला असता. काय? मला कळत नाही, तर मालक कोण आहे आणि नोकर कोण आहे? आधीच डोकं सटकलाय चंदू माझं. आणखी डोकं तापवू नको सांगून ठेवतो, मूर्ख. काय सर, चांदणी आली नाही म्हणून टेन्शन मध्ये दिसता. तुझ्या तर चांदणी, चांदणी, आय एम सॉरी. लागलं का तुला? मी तुला मारत नव्हतो. ए हाचोड. पण सर तुला लागलंय ना. हाचोड मी बघतो. हाचोड. खुर्ची आण ना मूर्ख. चांदणी, बस. ए, पाणी. चांदणी, लागलं का खूप? चांदणी.
बेशुद्ध झाली वाटतं. सर बहुतेक ती मेली. कानफाड फोडू का? बेशुद्ध झाली ती मूर्खा. चल जा, निघ इथनं, चल. तिच्या बेशुद्ध होण्याचा फायदा घेण्याचा विचार दिसतो. चपलीनं हाणीन. चल, हट. चांदणी, चांदणी आतल्या खोलीत येतेस का? मी दाबून देतो. हं? आई ग, अगं आई ग, अहो पतंगू सगळं गरगरतंय हो. सॉरी. हे बघ, मला तुला मारायचं नव्हतं ग. ती फाईल मी त्याला फेकून मारणार होतो. आय एम सॉरी. काय करणार बघ, माझं नशीबच फुटकंय हो. नाही, तू काळजी करू नकोस. मी आहे ना. हा पतंगराव तुझ्या पाठीशी अखंड उभा आहे. मी तुझं नशीबच बदलून टाकतो. तुम्ही किती चांगले आहात हो पतंगू. तुमचा दिग्विजय सुद्धा माझी अशीच काळजी घेतो. दिग्विजय? हो. दिग्विजयचं काय? परवा की नाही हं. आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो. बर. पण कोणीतरी माझ्या पायावर कचकन पाय दिला. अरे देवा. इतकी कळवळली होती ना मी. पण दिग्विजयने माझी फार काळजी घेतली हो. फारपणे मला उचललं आणि गाडीपर्यंत नेलं. इतकी मज्जा आली ना गाडीत, सांगू तुम्हाला. गाडीत मज्जा? गाडीत मज्जा केली तुम्ही? नाही 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 नाही, गाडीत नाही हो. म्हणजे ना दिग्विजयने लाजत लाजत, अगदी लाजत लाजत मला जेव्हा उचललं ना आणि गाडीपर्यंत नेलं ना, तेव्हा मजा आली. तेव्हा मज्जा हो. आली. बर, पुतण्या कोणाचा आहे तो? या पतंगरावचा. हा. बर, मला सांग, तुला यायला एवढा उशीर का झाला? मी कधीची वाट बघतोय तुझी. असं होय, म्हणून मला फाईल फेकून मारलीत तुम्ही. आय एम सॉरी म्हणालो ना. मी तुला नव्हती का मारली? मग पण मला सांग ना, कुठे गेली होतीस? ते मी तुम्हाला नंतर सांगेन. हा? ते की नाही आमचे टॉप सिक्रेट आहे. ओके, बर मी येते आता. गुड बाय, हॅव अ नाईस टाइम. सर पाणी टाक माझ्या टाळक्यावर. बघ किती रोमॅन्टिक ऍटमॉस्फिअर आहे. बघ सगळे कसे एकमेकात हरवले आहेत ते. एका कवीने म्हटलेलंच आहे, प्रेम पहावं करून अगदी भरभरून. बरोबरच आहे. जगात ना प्रेम आहे म्हणूनच सगळं आहे. पण या प्रेमिकांची तरच तर वेगळी आहे ना. अग का? प्रेमिकांना कसली भीती आणि का असावी? म्हणजे जनलज्जा ही तरी असावी का नसावी? बर, समज मी तुला एकटीला बोलवलं तर? आता मी आले मी. असं नाही, एकांतात. फोनही बंद आहे. कुठे गेली कुणाच ठाऊक. फोनही नॉट रिचेबल आहे. हे काय, मी तर तुमच्या अगदी समोर आहे पतंगू. कुठे गेली होतीस तू? कधीची वाट बघतोय मी तुझी. मी सुद्धा. तुम्ही नव्हता ना त्या दिवसापासून आतुरतेने तुमची वाट बघते हो. कसे आहात तुम्ही? आता ठीक आहे. बरं मला सांग, मी जाताना तुला जी कामं दिली होती ती सगळी कंप्लीट केलीत का? हो, अगदी सगळी कामं पूर्ण झाली आहेत. हा. मी आणि दिग्विजयनी सगळी जबाबदारी अगदी पूर्णपणे पार पाडली. हा पतंगू. कुठे गेलाय तू दिग्विजय? ते ना ते जरा क्लायंट कडे गेलेत. तू काय म्हणालीस? ते हं. ते ते म्हणजे दिग्विजय हो. ते काय आहे ना पतंगू, तुम्ही नव्हतात ना तेव्हा त्यांनी माझी खूप खूप काळजी घेतली हो. अगदी अगदी फुलासारखं जपलं त्यांनी मला. ही इज अ व्हेरी नाईस पर्सन हा पतंगू. इज अ व्हेरी नाईस पर्सन. आणि आम्ही त्याच्या समोर तुच्छ ना. ईश्या. आम्ही ईश्या. म्हणजे मी असं कुठे म्हटलं? जे काय मी अनुभवलं त्यावरूनच तर सांगते ना. अनुभवलंय? अरे देवा, म्हणजे अनुभव घेतला सुद्धा. परमेश्वरा. अगं बाई, काय झालं? चक्कर आली का तुम्हाला पतंगू? पाणी देऊ का? पाणी? पाणी नकोय मला. तू इथे माझ्या जवळ थांब. नको, मी डॉक्टरांना बोलवते. अगं मरायला टेकलेलं नाहीये मी. असं नका बोलू. असं नका बोलू पतंगू. तुमच्याशिवाय ह्या जगात माझं आहे तरी कोण दुसरं. उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर म्हणजे
म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं तर नाही नाही, मी ईश्वराकडे नेहमीच तशी प्रार्थना करेन की हे ईश्वरा, प्राण जायचे असतील तर माझे जाऊ दे, पण पतंगुला काहीही होता कामा नाही रे. खरंच खरंच तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो तर माझी आई नेहमी म्हणायची काय? की प्राणी मात्रांवर प्रेम करा. हा